राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। एनडीआरएफ निकषांपेक्षा अधिक मदतीचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रस्ताव असल्याची माहिती। कॅबिनेट बैठकीनंतर सीएम-डीसीएमची एकत्र पत्रकार परिषद होणार। शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय। खरवडून गेलेल्या जमिनीसाठी धरणामधून मोफत माती तर उद्ध्वस्त जमिनीच्या बदल्यामध्ये सरकारी जमिनीच्या पर्यायाचा विचार। झी 24 तासच्या फक्त लढ म्हणा मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान। सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही। संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात आंदोलन। सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध। मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। शिवरायांच्या दरबारात पर्शियन मराठी दोन्ही भाषा होत्या। महाराष्ट्राला उर्दू भाषा जिवंत ठेवता आली। जावेद अख्तर यांचं मोठं विधान। बेस्ट कर्मचाऱ्यांना बीएमसी प्रमाणे मिळणार बोनस। बेस्टच्या महाव्यवस्थापकांची घोषणा। महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळणार पगार। निलेश घायवळ विरोधात पासपोर्ट प्रकरणात गुन्हा दाखल। बोगस पत्ता आणि बनावट आधार कार्ड दिल्यानं पुणे पोलिसांकडून घायवळवर गुन्हा दाखल। घायवळ विरोधात सलग 4था गुन्हा दाखल। मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात। भरधाव कार 30 फुटावरून खोल समुद्रात कोसळली। चालकाला वाचवण्यात पोलिसांना यश। आणि अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारला अपघात। पुट्टपत्तीहून हैदराबादला जाताना अपघात। 2 दिवसांपूर्वी रश्मिकासोबतही झालाय साखरपुडा।